हाँ। ए हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सुके सुके सुके। तर भावांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं आपलं युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओ मध्ये. तर पाहिजे मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त आणि मराठी सॉन्ग वरती होणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपल्या युट्यूब चॅनल वरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला कुणीही विसरायचं नाही मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये प्लस एकदम बेसिक टू ऍडव्हान्स मध्ये. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जितकं पण आपण मटेरियल आणि प्रेसेट यूज केलेलं आहे, तर त्याच्या डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तिथून एकदम फ्री म्हणजे मटेरियल आणि प्रेसेट आहे, तर ते डाउनलोड करून घ्या. प्लस आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा, कारण मित्रांनो आपण टेलिग्रामवरती मटेरियल फ्री प्रोव्हाइड करत असतो, प्लस ऍप्लिकेशन्स प्रोव्हाइड करत असतो एकदम प्रीमियर एपीके, प्लस आणखी कॅपकट प्रो सुद्धा प्रोव्हाइड करत असतो. त्यामुळे आपल्या टेलिग्राम नक्की जॉईन. टेलिग्रामची जॉईन लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. बिंदास्ती जाऊन जॉईन व्हा, प्लस ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला व्हिडिओ, सर्वांनी संपूर्ण वॉच करायचा, व्हिडिओ कोणी स्किप करायचा नाही. मित्रांनो जर तुम्ही आजचा व्हिडिओ स्किप केला, थोडा पण स्किप केला, तर तुमचा व्हिडिओ आजचा बरोबर एडिट होणार नाही. त्यामुळे सर्व व्हिडिओ संपूर्ण वॉच करायचा, व्हिडिओला एक लाईक, आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचे. तर मित्रांनो व्हिडिओ जबरदस्त झालेला आहे, तर आता कुठलाही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. फांदी मी होऊन गाईन Once more! Once more! Once more! ओलीशी माती मी होईन फांदी मी होऊन गाईन ओलीशी माती मी होईन ठीक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबाकर लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए. तर भावांनो, आपण सुद्धा आजचा व्हिडिओ एक जबरदस्त एडिट केलेला आहे. आता कॅपकटचा विषय सगळ्याला माहितीच आहे, कॅपकट बरोबर चालत नाही, तरी पण आजचा व्हिडिओ आपण थोडाफार तरी एडिट चांगल्या प्रकारे केला आहे. एक मराठी सॉन्ग आहे, मराठी सॉन्ग तर तुम्ही अगोदर पाहिलंच असेल, म्हणजे हा व्हिडिओ डेमो व्हिडिओमध्ये पाहिला असेल. डेमो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला कुणी विसरायचं नाही मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये, ते पण बेसिक टू ॲडव्हान्समध्ये. ओके, आता तुम्हाला जर कॅपकट पाहिजे असेल, बट कॅपकटचा थोडाफार इश्यू सुरू आहे, त्यामुळे कॅपकट चालत नाही. बट जरी पाहिजे असेल तर त्याची लिंक आपल्या टेलिग्राम लिंक नाही, डायरेक्ट ॲप्लिकेशन आपल्या टेलिग्रामवरती आहे, तिथून जाऊन फ्री डाउनलोड करून घ्या. टेलिग्रामची जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच आहे, तिथून जाऊन आपल्या टेलिग्राम जॉईन व्हा, प्लस ॲप्लिकेशन मटेरियल्स डाउनलोड करून घ्या. आपण मटेरियल टेलिग्राम चॅनलवरती देत असतो. ओके, आता काय करायचं आहे, आता कॅपकट चालवायचं म्हटल्यावर आपल्याला VPN लागेल. VPNमध्ये पॉक्स VPN आहे, माझ्याकडे ऑलरेडी अगोदर एक होतं, बट मी काय केलं, याचा क्लिअर कॅच केल्यामुळे फक्त कुठं अंतर आहे. आता पॉक्स VPN जे आहे माझ्याकडे, तर ती मी कनेक्ट करून घेतो. ओके, VPN कनेक्ट करायला जास्त वेळ लागत नसतो, मी घेतो कनेक्ट करून. माझं VPN जे आहे, तर मी ते VPN कनेक्ट करून घेतलेलं आहे अशा प्रकारे. आता काय करायचं, आपल्याला जे आपलं कॅपकट आहे तर ते एकदम सोप्या प्रकारे ओपन करून घ्यायचे. आता सगळा व्हिडिओ संपूर्ण वॉच करायचा, व्हिडिओ कोणी स्किप करायचा नाही. इथं न्यू व्हिडिओचं ऑप्शन आहे, ऑप्शनवरती क्लिक करायचं, या व्हिडिओवरती क्लिक करायचे. ते तुम्हाला मी 15 सेकंदाचा मटेरियलमध्ये बीट्सचा व्हिडिओ दिला असेल, हा व्हिडिओ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल एकदम फ्रीमध्ये. ओके, फक्त टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आता बघा काय करायचा, हा विषय सिम्पल अशा प्रकारे व्हिडिओ येऊन जाईल. सिम्पल या व्हिडिओवरती क्लिक करायचे, खाली थोडं स्क्रॉल करून ते ऑप्शन आहे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं. ओके, एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ यावरती क्लिक केला. आता काय करायचं आहे, सॉन्ग वेगळं होईल. आता काय करायचं आहे, ही जी आहे आपलं बीट, या बीट्सवरती यायचं आहे, बीटचं ऑप्शन आहे. इथं आपलं असणार आहे 1 नंबरचं बीटचं नाव इथे आपलं बीट आहे, ही सेकंड बीट आणि हा थर्ड बीट. ओके, इथं एक बीट आहे, इथं एक आहे. बीट ओळखायला शिका फक्त तुम्ही, कारण तुम्ही सॉन्गवरती पुन्हा व्हिडिओ एडिट करू शकता डायरेक्टच. बीट एक लय महत्त्वाचा पॉईंट असतं एडिटिंगसाठी. इथं एक आहे बघा बीट, ही इथं आहे. आता कारण आता बीट्स मीच लावले, त्यामुळे मला 100% लक्षात असणार आहेत ना, त्यामुळेच मला काय वाटत नाही फास्ट, त्यामुळे लावून घेतो मी. इथं एक आहे, इथं एक आहे, इथं एक आहे, इथं एक आहे. ओके, लास्ट इथं आहे. सिम्पल अशा प्रकारे बीट्स ॲड करून घ्यायचे. अशा प्रकारे आपण बीट्स ॲड केले. आता काय करायचं तुम्हाला सांगतो. तर आता मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तर मी एक सिंगल फोटोवरच एडिट केलेला आहे. तुम्ही फक्त मल्टिपल फोटो यूज करा. काय होतं, मल्टिपल फोटोमुळे इफेक्ट्स बरोबर पडतात आणि व्हिडिओ अट्रॅक्टिव्ह दिसतो, त्यामुळे तुम्ही मल्टिपल फोटो यूज करा. मी एक सिंगल फोटो यूज केला, कारण माझी सिंगल फोटो होता. ओके, आता काय करायचं, वरचा व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, खाली एक इथं रिप्लेसचं ऑप्शन येईल. अशा प्रकारे रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, वरती यायचं आहे.
फोटोजवरती आल्याच्यानंतर ना हे तुमचं जे काय फोटो असेल तर तुम्ही फोटो ॲड करून घ्या. समजा मला हा फोटो घ्यायचा आहे, समजा मी हा फोटो ॲड करून घेतो. फोटोला 2 बटन काय करा, अशा प्रकारे एकदम स्ट्रेच करा, वाढून घ्या थोडं असं. आता काय करायचं आहे, जे आपले बीट आहेत त्या बीटवाईज फोटो आपल्याला स्प्लिट करायचा आहे. ओके, सॉन्ग स्प्लिट होतं आहे, फोटो स्प्लिट करायचा आहे अशा प्रकारे. बघा आपण घेऊयात आपले बीट वाईज फोटो स्प्लिट करून. तर गाईस अशा प्रकारे जे आपला फोटो आहे तर ते आपण स्प्लिट करून घेतलेलं आहे. आता काय करायचं आहे, फोटोमध्ये आपल्याला ट्रान्झॅक्शन इफेक्ट्स ॲड करायचे. आता कोणता ट्रान्झॅक्शन कुठं ॲड करायचं तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ सगळ्यांनी संपूर्ण वॉच करायचा, व्हिडिओ कोणी स्किप करायचा. जर तुम्ही व्हिडिओ केला स्किप थोडा पण तर व्हिडिओ होणार आहे तुमचा बरोबर. ओके, तर आपण डायरेक्टली जाऊयात मेन व्हिडिओवरती. मेन व्हिडिओवरती आलो तर सिंपल मी तुम्हाला इफेक्ट सांगतो, तुम्ही फक्त नोट करून घ्या कारण आता ट्रान्झॅक्शन चालत नाही 100% सांगतो. की बघा मी एक फोटोवरती क्लिक करून बघतो, ट्रान्झॅक्शन चालला तर चांगली गोष्ट आहे. सॉरी ॲनिमेशन तर चलत आहे, तरी पण सांगतो मी तुम्हाला डायरेक्टली. ओके, तर हा जो 1 नंबरचा फोटो आहे, 1 नंबरचा फोटो असणारे पॉपिंग कॅडी नावाचा ॲनिमेशन. ओके, कोणता पॉपिंग कॅडी. इथं असणारे मित्रांनो एक बाउन्सी रश नावाचा ॲनिमेशन. ओके, कोणता बाउन्सी रश. ओके, पॉपिंग कॅडी 2 नंबरला बाउन्सी रश. 3 नंबरला एक डिस्टोर्ट राईट. 2 नंबर त्याच्या समोरच्या फोटो डिस्टोर्ट लेफ्ट. ओके, डिस्टोर्ट राईट आणि डिस्टोर्ट लेफ्ट. याच्या समोरच्या फोटो पशी यायचे मित्रांनो. परत याला काय करायचं, इथं पॉपिंग कॅन्डी ॲड करायचा आहे. कोणता पॉपिंग कॅन्डी. याच्या समोरच्या फोटो पशी यायचं याला स्लीप अँड स्लाईड 1 नावाचा ॲनिमेशन ॲड करायचा आहे. कोणता स्लीप अँड स्लाईड 1. याच्या समोरच्या फोटो पशी यायचं याला स्लीप अँड स्लाईड 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. ओके, 1 आणि 2. याच्या समोरच्या फोटो पशी यायचं याला परत बाउन्सी रश नावाचा ॲनिमेशन ॲड करून घ्यायचा आहे. कोणता बाउन्सी रश. ओके, याच्या समोरच्या फोटो पशी यायचं याला डिस्टोर्ट राईट नावाचा ॲनिमेशन ॲड करायचा आहे. याच्या समोरच्या फोटो पशी यायचं याला डिस्टोर्ट लेफ्ट नावाचा ॲड करायचा. ओके, राईट आणि लेफ्ट. ओके, याच्या समोरच्या फोटो पशी याला काय करायचं आहे, एक बाउन्स 2 नावाचा ॲनिमेशन ॲड करायचं. कोणता बाउन्स 2. तरी तुम्हाला दाखवतो ॲनिमेशनवरती क्लिक करून. हे बघा बाउन्स 2 नावाचा ॲनिमेशन आहे. हा ॲनिमेशन या फोटोला ॲड करून घ्यायचा आहे. याच्या समोरच्या फोटो पशी यायचं मित्रांनो याला पेंडुलम 1 नावाचा ॲनिमेशन ॲड करायचं. कोणता पेंडुलम 1. याच्या समोरच्या फोटो पशी याला पेंडुलम 2 नावाचा ॲनिमेशन ॲड करायचं. 1 आणि 2. याच्या समोरच्या फोटो पशी डिस्टोर्ट राईट नावाचा ॲनिमेशन ॲड करायचं आहे. याच्या समोरच्या फोटो पशी जाऊन याला डिस्टोर्ट लेफ्ट ॲड करायचं नाही. याला असणार आहे एक 3D कार्ड 2 नावाचं ॲनिमेशन. ओके, बघूयात आपण ॲनिमेशनवरती क्लिक करून. तर या 3D कार्ड 1 किंवा 2 नाही 2च असणार 100%. ओके, 3D कार्ड 2 ॲनिमेशन. ओके, याच्या समोरच्या फोटोपासून याला 3D कार्ड 3 असणार आहे. ओके, 2 आणि 3. आता बाकी याचे नाव थोडंफार चुकले तर तुम्ही ॲडजस्ट करून घ्या तुम्हाला दिसत असेल तर. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं याला असणार आहे एक ॲनिमेशन. कोणता असणार आहे वेव्ह इम्प्लिफेक्शन नावाचं. ओके, कोणता वेव्ह इम्प्लिफेक्शन. मी सांगतो तुम्हाला बरोबर आहे वेव्ह इम्प्लिफेक्शन. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं याला परत पेंडुलम 1 ॲड करायचा आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी याला परत पेंडुलम 2 ॲड करायचा आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी या परत या डिस्टोर्ट राईट. एकदम लास्टच्या फोटोपाशी येऊन याला डिस्टोर्ट लेफ्ट ॲड करायचं. ओके, तर काय आपले जेवढे काय ॲनिमेशन आहे तर ते आपण ॲनिमेशन्स ॲड केलेले आहेत. आता काय करायचं इफेक्ट बघूयात. इफेक्ट चालतात का. इफेक्ट चालत नाही, डायरेक्ट तुम्हाला नाव सांगतो तुम्ही इफेक्ट ॲड करून घ्या. काय करायचं, हा जो 1 नंबरचा फोटो आहे याला काय करायचं आहे सुपर लार्ज स्पॉट नावाचा एक तुम्हाला ब्लर इफेक्ट बघायला भेटणार आहे. सुपर लार्ज स्पॉट सिम्पल ब्लर इफेक्ट ॲड करायचा आहे. इफेक्ट जेवढे येतं तेवढे ऑलरेडी लेंथ ठेवून घ्या. आणि तुम्हाला एक पॅनल फ्लॅश नावाचा तुम्हाला इफेक्ट बघायला भेटणार आहे. पॅनल फ्लॅश व्हिडिओ इफेक्टमध्ये हा एक इफेक्ट ॲड करायचा आहे. हा इफेक्ट ॲड केला, इफेक्टची लेंथ कंप्लीट 2 फुटापुरती ठेवायची. किती 2 फुटापुरती. या 2 फुटापुरती म्हणजे 2 सेकंदाच्या खालचे जे फोटो आहे त्या 2 फुटापुरती ठेवायचे. बाकी ॲडजस्टवरती क्लिक करून याची स्पीड आहे पॅनल फ्लॅशची स्पीड फुल ठेवायची. ओके, हाच इफेक्ट डुप्लिकेट करायचा मित्रांनो. याच्या समोरचा फोटो सोडायचा आहे. याच्या समोरचा म्हणजे 3 सेकंदापाशी फोटो आहे. या 2 फोटोला हा इफेक्ट ॲड करायचा. ओके, या 2 फोटोला परत एक फोटो सोडायचा आहे. परत या 2 फोटोला इफेक्ट ॲड करायचा आहे. ओके, कम्प्लिटली अशा प्रकारे फुल ठेवून थोडं समोर यायचं आहे. आता एक 9 सेकंदापाशी करंटली 9 सेकंदापाशी या एक तुम्हाला शेक नावाचा इफेक्ट बघायला भेटणार आहे. शेक इफेक्ट ॲड करायचा. शेक इफेक्टची लेंथ एकदम एंडिंगपर्यंत वाढवायची. ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी एक 12 किंवा 13% ठेवून घ्या. 12% ठेवून घ्या. ओके, दोन्हीची स्पीड आणि इंटेन्सिटी दोन्ही 12% ठेवून घ्या. परत 9 सेकंदापाशी यायचं मित्रांनो. एक बटरफ्लाय ड्रीम नावाचं तुम्हाला इफेक्ट ॲड करायचा आहे. याची लेंथ जेवढी येते तेवढी ठेवून घ्या. ओके,
जेवढे ते नॉर्मली ठेवून घ्या. इथं यायचं मित्रांनो एक 10 सेकंदाचा थोडा समोरचा फोटो आहे. या समोरच्या फोटोपाशी यायचं. याला ग्लोईंग डबल्स नावाचा इफेक्ट ॲड करायचा. ज्यांना 2 3D इफेक्ट आहे दोन्ही फोटोला ग्लोईंग डबल्स नावाचा इफेक्ट आहे हा इफेक्ट ॲड करायचा. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायच्या डिप्टो 12 सेकंदाच्या एक फ्रॅगमेंट क्लोन नावाचा तुम्हाला इफेक्ट बघायला भेटणार आहे. फ्रॅगमेंट क्लोन सिंपल हा इफेक्ट या ठिकाणी ॲड करून घ्यायचा. ओके, बाकी या दोन्ही फोटोला ॲड करायचा फ्रॅगमेंट क्लोन. ओके, ॲड केला. परत 13 सेकंदापाशी यायचे. 13 सेकंदापाशी आल्यानंतर बटरफ्लाय ड्रीम ॲड करून घ्यायचा. एंडिंग पण लेंथ याची वाढून घ्यायची आहे. ओके, तर गाईज जास्त काय नाही आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. इफेक्ट आणि ॲनिमेशन्स आपण ॲड केलेत. काय ऑप्शनच नाही आपल्यापाशी कारण कॅपकट तर साथ देण्यात गेलं आहे. बघूयात नेक्स्ट जर कॉन्टेंट आपल्याला जमला तर हायलाईट मोशनवरती करूयात, नाही तर मग जिंदाबाद कॅपकट जसं तुला तरी चालवा, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर ओके, तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला अशा प्रकारे जनरेट झालेला. वरी AI युजिटीचं ऑप्शन यावरती क्लिक करायचं. यावरती क्लिक केल्याच्यानंतर ना इथं एक AI अल्ट्रेजीचं ऑप्शन ही ऑन असते, याला फक्त ऑफ करायचं आहे. परत रेझोल्युशन 1080 पिक्सल ठेवा. फ्रेम रेट 30%, बीट रेट 12% ठेवून वरी एक्सपोर्टचं ऑप्शन आहे. एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह करून घ्या. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवायचं. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केली तर व्हिडिओ एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा जर आला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला कोणी विसरायचं नाही. ओके, तर मित्रांनो आपले जबरदस्त व्हिडिओ आहेत मागचे एकदम भारी भारी व्हिडिओ नक्की वॉच करा. तर तुम्हाला नेक्स्ट कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे कमेंटमध्ये नक्की करा. तर मित्रांनो भेटूया नवीन एका जबरदस्त व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.